जलसंधारण विभाग हा लोकांना कळवा यासाठी हा सप्ताह खऱ्या दृष्टीने घेतलेला आहे। आजकाल पाण्याचं महत्त्व हे पटवून देण्यासाठी आणि पाण्याची बचत आणि पाण्याची संवर्धन करण्यासाठी या सप्ताहाचं आयोजन केलं आहे। या सप्ताहामध्ये मेन जो फोकस दिला आहे आम्ही त्याची जनजागृती आणि पाण्याची बचत, पाण्याच्या बचतीबरोबर मातीची बचत आणि भविष्य सुरक्षित घडवण्यासाठी एक रील मातीसाठी, एक रील पाण्यासाठी, एक रील सुरक्षित भविष्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि या रीलमुळं जनजागृती नक्कीच होईल। समजा एखाद्या युवकांनी त्याच्या गावातील जलसंधारण कामाची रील बघितली तर त्या रीलमधून ते सर्व गावकरी ती रील बघतील आणि ह्या कामामुळे काय आपल्या गावाला फायदा झाला हे त्यांना ऑटोमॅटिक समजून जाईल। अशा रील बनवल्याने जलसंधारण विभाग हा लोकांच्या पर्यंत पोहोचल असा हा उद्देश या सप्ताहाचा आहे। माती आणि पाणी हे मूलभूत घटक आहे। आज पाण्याचा पडलेला प्रत्येक थेंब तो मातीत झिरपला पाहिजे, त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढेल, भविष्यात दुष्काळ आणि होण्याचं प्रमाण हे कमी होईल। आणि आजकाल पाऊस हा खूप अनियमित झाला आहे। मोठ्या संख्येने पाऊस 4 महिन्यात पावसाळ्यात पडत नाही, तो थोड्या वेळात पडतो आणि खूप पडतो, त्यामुळे पाणी वाहून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। आपत्ती निर्माण होत आहे पाण्यामुळे। तर पाणी आणि माती यांचं नातं घट्ट करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब हा मातीत जिरला पाहिजे, यासाठी पाणी अडवा हे मुख्य अभियान आम्ही घेतलं आहे। पाणी जर मातीत जिरलं, कॅच द रेन ॲज इट इज, म्हणजे जे पाणी जिथं पडतंय त्याच ठिकाणी जिरवलं तर माती ही आणखीन सुपीक होईल। आणि याबरोबर मातीचं संवर्धन करण्यासाठी CCT, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, शेततळे, पाण्याचे पावसाचे संकलन आणि मातीची धूप कमी करणे असं काम हा विभाग करत आहे। राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनासाठी जलयुक्त शिवार योजना राबवली गेली। जलयुक्त शिवार एक योजनामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळ कमी करण्यासाठी आणि पाण्याची पातळी वाढण्यासाठी खूप मोठी कार्यक्रम राबवला गेला। आता सध्या जलयुक्त शिवार 2 हा अभियान चालू आहे। महाराष्ट्रात 5000 गावामध्ये हे अभियान चालू आहे आणि हा शेवटच्या टप्प्यात आहे। लवकरच यामध्ये सुधारणा होऊन जलयुक्त शिवार 3 असं अभियान सध्या राज्य पातळीवर सुरू होण्याची शक्यता आहे। आणि जलयुक्त शिवारमुळे जे लोक एक पीक घेत होते त्या भागामध्ये आता 2 पिकं घ्यायला लागले आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं स्वप्न आहे की हरित महाराष्ट्र आणि 12माही महाराष्ट्र आणि 12 महिनेही शेत हे हिरवगार कसं दिसलं पाहिजे, यासाठी मृद आणि जलसंधारण या विभागामार्फत मोठ्या संख्येने कामं हाती घेतली पाहिजे आणि जी जुनी कामं आहेत त्यांचे पुनर्जीवन झालं पाहिजे, हा या कार्यक्रमाचा आणि सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे।